हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असून याचा कोणत्याही व्यक्ती, घटना, प्रसंगाशी संबंध नाहीये. हा केवळ नाटक आहे. कोण आपण? मला ओळखलं नाही का? नाही. मध्ये घ्या, मला मी सांगतो तुम्हाला. या ना. कोण आहे तुम्ही? अहो, तुम्ही मला ओळखत नाही, पण मी तुम्हाला चांगलं ओळखतो. हा का? हो तुम्ही मला ओळखता? हो. मग तुमची ओळख सांगा ना. माझ्या ओळखीची काय गरज आहे तुम्हाला? अहो पण आता तुम्ही आमच्या घरी आले डायरेक्ट हा. म्हटल्यावर मला तुमचं नाव, गाव, पत्ता सगळं माहिती पाहिजे ना. मला आहे ना माझ्याबद्दल काही सांगायचं नाही. हा. मला फक्त तुमच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे. माझ्याबद्दल हा, तुम्हालाच सांगायचं आहे. काय सांगायचंय? तुम्ही त्या बाबाकडे यायच्या ना, कोणत्या बाबाकडं? बाबूराव जोरात हो हो यायच्या ना, हो. आणि तिथं मध्ये जायच्या ना. हा, जायचं ना. का? तिथं मध्ये जाऊन तुमचं त्या बाबाबरोबर जंगाट होता ना. हो. काय बोलून राहिले तुम्ही असं? हा, डायरेक्ट म्हणून राहिले त्या बाबाचं आणि तुमचं झंगाट होतं. आणि तुम्ही कोण मला विचारणार आहे? अहो काय आहे माहिती का, मी आहे ना त्या बाबाला आहे ना भेटायला जायचे, त्याचं दर्शन घ्यायला जायचे. बरेच लोक जातात ना त्याच्याकडे. हा. हा, मग तिथं काही मी एकटीच होते का? भरपूर बायका येईल होत्या ना. हा हा. हा, मग नाही, भरपूर लोक जाता येता, पण मग तुमचं आणि त्याचं साठ लोट होतं ना. हो, तुम्ही आता काहीतरी प्रश्न विचारू नका बाई. आणि तुम्हाला काय माहिती? मला काय माहिती? हा, मग हा, नाही म्हणजे तसं काही नाहीच आहे ना. तुम्ही असे कसे काय येऊन आमच्या घरी येऊन आणि माझ्यावर आरोप करू आले डायरेक्ट? अहो, मला सगळं माहिती आहे. मी बाबांचा एकदम जवळचा माणूस आहे. हा का? हो. तुम्हाला तर मी पाहिलं नाही कधी. मला कसं बघा? मी भरपूर वेळेस जाऊन आले ना बाबाकडं. हा ना, मग तुम्हाला मला बघायची काय गरज आहे? बाबा दिसायचा ना तुम्हाला फक्त. हा, मग त्याच्यासाठी यायचं ना तुम्ही. मला कशाला बघाल? अहो पण तुम्हाला बघायला तुम्ही बाबा आहे का? तुमचं दर्शन घ्यायला तुम्ही बाबा आहे का? तुम्ही काय आम्हाला काही आमच्या घरात आडी अडचणी तुम्ही दूर करणार आहे का? ते बाबाच करणार आहे ना. हो. मग तुम्हाला कशाला भेटू आम्ही? म्हणजे बाबांनी तुमच्या आडी अडचणी दूर केल्या का? हो, मग तुम्हाला सांगते, माझ्या घरामध्ये ना माझ्या नवऱ्याचे आणि माझे सारखे वाद व्हायचे. हा. पैशाला पैसा लागत नव्हता. रोजचे भांडणं कटकटी चालू होत्या. जशी बाबाकडे गेले ना तसं माझं अगदी चांगलं चालू आहे, सुखात चालू आहे. आणि माझा नवरा तर असा झालाय ना, हा. पहिला इतका भांडायचा मारायचा काय, आता एकदम गप्प झालाय. बाबामुळे? हा, बाबांनी मंत्र टाकले ना. कुठं? नवऱ्यावर. नवऱ्यावर? का तुमच्यावर? माझ्यावर कशाला टाकील? मला काय झालंय? नवरा चिडचिड करायचा ना माझा. बाई, तुम्ही लय खोटं बोलता बा. हा, खोटं बोलायचं काय त्याच्यात? अहो, खोटं बोलायचं तुमच्याकडून शिकायला पाहिजे. हे बघा, तुमच्या आडी अडचणी दूर केल्या, हां, तुमच्या घरातल्या भानगडी मिटवल्या, हां, की मंत्र फुकले नाही का? काय काय बोलतात तुम्ही? आता हा बाबा बरोबर, या तुम्ही, हे काय चालू आहे तुमचं? हो, हे तुम्ही कशाला व्हिडिओ काढलाय असा? हे काय चालू आहे? हो, तुम्ही व्हिडिओ कस काय काढला? हा, कस हे काय करू राहिले तुम्ही? आहे ना तुमचं बाबाचं आहे ना झंगाट? नाही नाही, तसलं काही नाहीये. ते बाबा आहे ना जरा मंत्र वगैरे टाकतात ना, त्याच्यामुळं थोडं त्यांच्या जवळ बसावं लागतं. हो का? हो, मग नुसत्या जवळ बसल्या होत्या का एकमेकांना खेटले होते तुम्ही? मी काय म्हणते, याच्यात काय दिसतंय? या बा, मंत्र टाकताना बाबांनी सांगितलं थोडं जवळ बसा, म्हणून बाबाच्या थोडं असं जवळ बसलं. मग त्यात काय विशेष आहे एवढं? हो ना. हा, मग तुम्ही असा व्हिडिओ काढून ठेवलाय. हा, हे बघा,
तुम्ही आता काहीच पुढचं बोलू नका. आलं का लक्षात? हा. आता हा व्हिडिओ मी व्हायरल करणार, नाही तर तुमच्या नवऱ्याला दाखवणार. ओ काय बोलू राहिली हो तुम्ही? हो माझ्या नवऱ्याला हो. असं नका करू बर का. अहो माझा परपंच उद्ध्वस्त होऊन जाईल. मग आतापर्यंत काय बोलत होत्या? बाबा खूप चांगला आहे आणि त्यांनी माझं कल्याण केलं. हे असं कल्याण केलं का त्यांनी? हा? अहो म्हणजे बाबा चांगलाच आहे, मी नवऱ्याला पण विचारून जात होते ना. हा, त्याला बाहेर ठेवलं, तुम्ही मध्ये केलं. मग हे काय व्हिडिओ मध्ये? हे बघा, हा मामला जर तुम्हाला इथं दाबायचा असेल, हा तुमचं आणि बाबाचं साठं लोटं जगासमोर यायला नको असं वाटत असेल तुम्हाला, हा तर मला 5 लाख रुपये लागतील. 5 लाख? तेव्हा व्हिडिओ मी डिलीट मारेल. बरं मी काय म्हणते, या ना बसा ना. बसा बसा. तुम्ही एकदम आहे ना सभ्य बनायला बघितलं, पण फसल्या तुम्ही व्हिडिओ पाहून. मी काय म्हणते, तसं काही नाही बरं का. आता तुम्ही ते व्हिडिओ काढलाय, तर आता एवढे 5 लाख रुपये माझ्याकडे नाही आहे ना हो. नाही मग मी जगासमोर आणेल तुमचं लफडं. अहो असं नका करू ना. नाही नाही, मी सोडणार नाही. मग म्हणजे तुम्हाला 5 लाख द्यावा? 5 लाख द्यावंच लागतील. पण मग व्हिडिओ डिलीट मारशाल ना तुम्ही? हो, लगेच तुमच्या समोरच. हा ना. हो. बरं बरं, चालेल चालेल. तुम्हाला काही नाश्ता वगैरे देऊ का? नाश्ता वगैरे नाही, मला फक्त पैसे पाहिजे. हा का? तुमच्याकडून 5 लाख तर घेतोय, हा बाबाकडून 10 लाख घेणार आहे. हा ना. हो, हो मग दोघांकडून लागेल ना मला. हो बरोबर आहे. बरोबर आहे का? हा. तुम्ही दोघांनी केलंय ना पाप. हो हो. मग चला काढा 5 लाख. हा या ना मधी, देते तुम्हाला 5 लाख रुपये. मध्ये कशात? कपाटात ठेवले ना. हा हा हा. मग 5 लाख रुपये देते हम्म. आणि थोडंसं जेवण खावण करून जा. आणि म्हणजे असं ते व्हिडिओ वगैरे डिलीट मारा. हो हो. परत काय असं कोणाला दाखवू बी नका. नाही नाही, मी तुमच्याकडे आलो डायरेक्ट. हा ना. बरं झालं इकडं आले, कोणाला दाखवलं नाही त्याच्या आधी. नाही नाही, ते कामाने जमत आपलं. हा हा या ना, मग देते पैसे. चालेल, पिशवी भरून द्या. बरं बरं इकडे या. या ना. कुठे आहे पैसे? पैसे आहे ना. 2 मिनिटात दरवाजा लावून घेते ना. दरवाजा कशाला? अहो पैसे मोजायला वेळ लागेल ना. 5 लाख रुपये द्यायचे तुम्हाला. हा हा. मग ते थोडाफार टाइम लागेलच ना, अजून ते कपाटातून काढायचे ना मला. हा हा म्हणून. नाही, पण दरवाजा लावायचं काही काम नाही ना. अहो दरवाजे का लावायचे? हा, धूळ वगैरे येते का घरात? धूळ नाही हो, ऊन येतं. इथं आमच्या आजूबाजूला लोक चांगले नाहीये. हा. एखाद्याने जर पाहिलं असं दरवाजा उघडा असला पैसे मोजतानी, एक तर आता हल्ली चोर किती सुटले. हा, किती चोऱ्या हो राहिल्या. आम्ही ना त्या परमधल्या कप्प्यात ठेवले पैसे. असं आहे का? नाही, बरोबर, मग डोकं बरोबर आहे तुमचं. अहो डोकं म्हणजे कोणालाच माहिती नाही आजपर्यंत आहे ना. जवळजवळ कोटी रुपये असतील कपाटात. काय बोलता? मग काढा काढा लवकर. त्याच्यातून तुम्हाला काय फक्त 5 लाख द्यायची ना? हो, मग लावा दरवाजा लावा पटकन. मी लावून देतो. हा घ्या घ्या लावून. घ्या घ्या. व्हिडिओ आपण आहे ना, पैसे मला दिले का लगेच डिलीट मारू. हा हा चालेल ना? बर बर, काढते बर का हो पैसे. हो का. काय पाहिजे तुला? पैसे पाहिजे काय? हा. मला ब्लॅक ऐ, करून राहिल्या. ऐ, अरे बाप, मारू कशाला राहिले? बापरे. कोणीकडचा अहो. माझा व्हिडिओ काढतो अहो. आणि म्हणतो मला 5 लाख द्या, नाही तर सगळ्या सोशल अरे बापरे, मारू नका ना. मग मारता कशाला आहे तुम्ही? मारता कशाला अहो. नाही? तुझ्या अशा ऐ, बापरे, अहो का डेंजर आहे तुम्ही. तुला चालायला पाय ठेवणार अरे नाही मी बापरे, आता. पाय मोडला. ओ बापरे. मोडलं नाही आता. ओ बापरे बापरे बापा. बापरे काय ऐ. करशील का ब्लॅकमेल? नाही, ब्लॅक करशील का परत? नाही नाही, माफी माग माझी. चूक झाली. व्हिडिओ झाली. पहिला डिलीट मार. हो. पहिला मार व्हिडिओ डिलीट. काढ मोबाईल. काढ मोबाईल लवकर. व्हिडिओ दिला. काढ मोबाईल. आई चल इकडे ये इकडे. आई ग, हा व्हिडिओ डिलीट मारतो. बापरे, तुम्ही लय डेंजर आहे हो. पुढं वळ, पुढं. हा पा डिलीट मारला.
आणि तुला सांगते हा. आता तर फक्त तुझी चामडी लोंबावली हात पाय नंतर दुसऱ्या टायमाला जर तू असं केलं ना हा. तुझे डायरेक्ट पाय खालून काढून टाकील इथून नाही नाही हा या इथून काढील तुला चालायला जागा ठेवणार चूक नाही. झाली, चूक हे हात झाली. बी काढून ये ना इकडे बघ असे टांगून देईल घरामध्ये आणि तू आमचा चोरून व्हिडिओ काढणारा लोकांना दाखवणारा बदनामी करणारा कोण लागून गेला रे नाही हा? नाही मी कोणी काय नाही. अधिकार आहे तुला नाही काही नाही काही नाही. आहे का अधिकार नाही. आम्ही कसं जगायचं ते आम्ही स्वतः ठरवू ना हो हो आम्हाला पण मन भावना आहे ना बरोबर. हा? म्हणजे तुम्ही सांगाल ते आम्ही वागायचं का नाही नाही निघ लवकर आई. निघ लवकर आई. निघ ओ लवकर बापरे निघ हा लवकर. जातो हा? जातो आई. आराम कर कोणी काढचा अरे बापरे निघ वा बाप उघड दरवाजा वा निघ लवकर बाप आता आहे ना याच्या पुढे आहे ना बाबूराव जोरात बाबाकडे जाणारच नाही बाई आणि तोच काय कोणत्याच बाबाकडे जाणार नाही बाई सगळं पितळ उघडं पडलं मरू दे बाई तिकडं आपला नवरा आणि आपला आपला परपंच कोणता बाबा नको कोणती बाई नको कसं आहे लोकांना कळलं तर लोक एवढं असलं तर एवढं करून सांगा त्या सगळ्या गावामध्ये बदनामी होती ज्याच्या त्याच्या तोंडामध्ये तेच राहतं नको गं बाई मी तर आजपासून पुढंच जाणार नाही बाई त्यांनी ना काहीतरी मोनीच टाकली होती मला म्हणून मी सारखी जात होते नाही 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 आजपासून नको कोणता बाबा नको कोणीच नको बाई चल बाई आपला आपला परपंच पाहावा आणि आपल्या आपल्या घरात बसावा लोक लय विचित्र झाले बाई नुसते फसवायलाच निघले